जी 11th आणि 12th आपली स्टार्टिंग आहे. या स्टार्टिंग मध्ये आपण सायन्स ब्रांच मध्ये प्रवेश केलाय. मग सगळ्यात पहिला प्रश्न इथूनच सुरुवात तुम्हाला टीचिंगची करायची आहे की का सायन्स फील्डच निवडली आपण, का सायन्स आपण स्टडी करतोय. ठीक आहे, तर याच्यासाठी आपण काय करू की सुरुवातीला डायरेक्टली आपल्या सब्जेक्टवर न जाता आपण थोडस एक सायन्सच्या बद्दल, जे की पुस्तकाचं म्हणणं आहे किंवा सायन्स म्हणजे काय आहे त्याच्याबद्दल थोडीशी माहिती घेण्याचा प्रयत्न करू. सो फर्स्ट क्वेश्चन इज अवर दॅट इज व्हॉट इज मीन्ड बाय सायन्स. हाच क्वेश्चन आहे आपला. आता पहा, सायन्सचं सायंटिफिक मिनिंग काय आहे पहा. जर आपण शब्दशः अर्थ पाहिला तर सायन्स अर्थ होतो टू नो अबाउट. एक तर स्वतःबद्दल किंवा आपल्या सराउंडिंग मध्ये ज्या काही गोष्टी घडतात, ऑल द थिंग्स विच यू कॅन ऑब्झर्व, ज्याला तुम्ही त्याचं निरीक्षण करू शकता, त्या सगळ्या गोष्टींची माहिती घेणं, टू टाईपच्या बद्दलची माहिती घेण्याचा प्रयत्न करणं, यालाच म्हणायचं तुम्हाला काय तर सायन्स. ठीक आहे, लक्षात येईल तुम्हाला. आता याची व्याख्या जी दिली आहे पहा, सायन्स इट इज नथिंग बट टू स्टडी the physical world and natural laws. सगळ्यात पहिले तर तुम्हाला फिजिकल वर्ल्ड, ज्या ठिकाणी आपलं एक्झिस्टन्स आहे, ज्या ठिकाणी आपण अस्तित्वात आपण राहून राहिलो, वी आर लिव्हिंग प्रॉपरली, तर हा झाला आपला फिजिकल वर्ल्डचा पार्ट. युनिव्हर्स म्हणजे काय आहे, त्या युनिव्हर्समध्ये स्टार्स कोणकोणते राहतात, आपण कोणत्या गॅलेक्सीचा पार्ट आहोत. लक्षात आहे की लाईफ म्हणजे काय आहे, ह्युमन बिंगचा त्याच्यामध्ये रोल काय आहे, ऑल दीज थिंग्स. म्हणून त्याने म्हटलं आहे की सायन्स म्हणजे काय, तर इट मीन्स टू स्टडी द फिजिकल वर्ल्ड. जर आपल्याला स्वतःचं काहीतरी अस्तित्व असेल तर हे झालं आपलं एक फिजिकल वर्ल्ड, ज्या ठिकाणी तुम्ही राहून राहिले, भौतिक विश्व ज्याला म्हणतो. त्याच्यानंतर या पूर्ण सराउंडिंग मध्ये कोणकोणत्या घटना घडतात, द इव्हेंट्स ऑकरिंग इन द सराउंडिंग, ज्याला म्हणू शकता तुम्ही नॅचरल लॉज. एक्झाम्पल, प्रत्येक व्यक्तीचं स्वतःचं एक वेट आहे, बरोबर आहे. काही जण 20 किलोचे असतील, काही जण 50 किलोचे, काही जण क्विंटल नाही पण असतात. तर असो, मग आता वेट काय आहे, सायन्सचं म्हणणं काय की हे वेट कशाशी निगडीत आहे. तुम्हालाही माहित असेल की वेट इज रिलेटेड टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग हा फोर्स कोण क्रिएट करते, अर्थ मध्ये क्रिएट होते. तर अर्थ मध्ये काय आहे, का ग्रॅव्हिटेशनल फोर्स फक्त पृथ्वीमध्येच असेल. ह्या सगळ्या गोष्टी काय झाल्या, दीज आर दी नॅचरल लॉज. तर या सगळ्या गोष्टींची इन्फॉर्मेशन घेणं, यालाच म्हणायचं तुम्हाला काय तर सायन्स. आणि अभ्यास कसा करायचा तुम्हाला, ह्या गोष्टींचा फिजिकल वर्ल्ड, नॅचरल लॉ माहीत करायचे आहेत, पण कसे, ऑन द बेसिस ऑफ एक्सपेरिमेंटेशन. सगळ्यात पहिले तर ऑन द बेसिस ऑफ ऑब्झर्वेशन. तुम्ही काय ऑब्झर्व करता, आणि नंतर एखादी घटना तुम्हाला माहित पडली की अशा पद्धतीने घडून राहिली, मग आपण त्याला प्रूफ करण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, समजा स्टार आहे तर मग स्टार्स कुठे आहे, तर त्या आपण दुर्बिणीच्या साहाय्याने ऑब्झर्व करतो. तुम्हाला माहित आहे सगळ्यात पहिले इन्व्हेन्शन टेलिस्कोप. ठीक आहे, आता तर खूप सारे इन्व्हेन्शन झाले, लाखाचे कॅमेरे भेटतात पहा. सो फर्स्टली वी डू दी ऑब्झर्वेशन अँड देन वी फॉलो दी एक्सपेरिमेंटेशन. मग काय फॉलो करतो, एक्सपेरिमेंटेशन. आणि याच्यानंतर आपल्याला जे रिझल्ट मिळतो तो रिझल्ट असते आपलं फायनल अँसर, आणि यालाच सायन्स असतं. ठीक आहे, लक्षात येईल तुमच्या. तर अशा टाईपचं एक तुम्हाला बेसिक या समोरच्या ब्रांचेस मध्ये पाहायचं आहे. मग ती तुमची फिजिक्सची ब्रांच असो, केमिस्ट्रीची असो, बायोलॉजी असो की मॅथमॅटिक्स, प्रत्येक सायन्स मध्ये तुम्हाला ह्याच गोष्टी परफॉर्म करायच्या. पण आता याची लिमिट ठरते. जर आपल्याला म्हणायचं आहे मला ह्युमन बॉडीची सर्जरी स्टडी करायची आहे, ठीक आहे, तुम्हाला सर्जरीचं मिनिंग या ठिकाणी माहीत पडेल, पण तुम्ही सर्जरी 12th लेवलच्या करू शकत नाही. त्याकरता प्रॉपर लॅबोरेटरी लागतं, त्याकरता थिएटर लागते. जसं सिनेमा थिएटर आहे तसं ऑपरेशन थिएटर लागेल. ते थिएटर इथं कुठं डेव्हलप करू शकतो आपण. त्याच्याकरता काही सर्जिकल इन्स्ट्रुमेंट्स लागतात, त्याच्याकरता प्रॉपर ट्रेनिंग असेल. ते ट्रेनिंग 12वीच्या लेवलला नसते.
म्हणजे काही ठिकाणी आपण एक्सपेरिमेंटेशन करूच, इट इज नॉट नेसेसरी. पण आपण थेरॉटिकल नॉलेज 11वी-12वीच्या लेवलला घेऊ शकतो आणि बऱ्याच प्रमाणात तुम्हाला कॉलेजेसमध्ये एक्सपेरिमेंट सुद्धा शिकवले जातील. सो दिस इज अबाउट द सायन्स. आता या सायन्स मधले जे ब्रांचेस आहेत त्या ब्रांचेसची आपण माहिती घेऊ. फिजिक्स, बायोलॉजी, केमिस्ट्री या सगळ्या काय झाल्या बायोलॉजीच्या या सायन्सच्या काय झाल्या ब्रांचेस झाल्या. इथं आपण बाकी ब्रांचेस न पाहता डायरेक्टली फोकस करू ऑन दी बायोलॉजी. आजचं जे तुमचं इंट्रोडक्टरी लेक्चर आहे याच्यामध्ये आपण सिलेबस शिकवणार नाही. आपण फक्त एक फंडामेंटल काय आहे बायोलॉजी म्हणजे काय अँड व्हाय इट इज निडेड टू स्टडी द बायोलॉजी. बायोलॉजीचा अभ्यास का करायचा आहे, काय गरज आहे बायोलॉजीची आपल्याला, समजून आलं की तुम्हाला. जर सब्जेक्ट आहे तर याचा अर्थ सगळ्यात पहिले तर तुम्हाला जे तुम्ही स्टडी करून आले, जनरल सायन्स असो, फिशरी असो, कम्प्युटर सायन्स असो की आणखी कोणता कोर्स असो, तुम्हाला त्याचा स्कोप माहीत असणं आवश्यक आहे. जर मी जनरल सायन्स घेऊन आलो तर आय शुड नो दॅट व्हॉट आर दी स्कोप इन दी जनरल सायन्स. तुम्ही कोणकोणत्या फील्डमध्ये ऍडमिशन घेऊ शकता. इंजिनिअरिंग फील्ड आहे, मेडिकल फील्ड आहे, ह्या दोन परमनंटली फिक्स आहेत आपल्या डोक्यामध्ये. पण याच्यानंतर पॅरामेडिकल कोर्सेस आहेत, त्याचा सुद्धा तुम्हाला विचार करावा लागेल. आणि खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज सुद्धा राहतात. आणि याचा टर्निंग पॉइंट तो तुमचा कोणता, इट इज युअर 11th अँड 12th सायन्स. म्हणून सध्या आपण फक्त बायोलॉजी विषयाचा इम्पॉर्टन्स स्टडी करू की व्हाय इट इज निडेड टू स्टडी. ठीक आहे. आता एक काम करावं लागते, याचा एक चार्ट आपण ड्रॉ करू. पहा आता एक बेसिक बायोलॉजीचे इंट्रोडक्शन आपण आज पाहून राहिलो आणि नंतर आपण आपला सिलेबस स्टार्ट करू. आता सगळ्यात पहिले तुम्हाला 8, 9, 10 या क्लासेसमध्ये सुद्धा जे सब्जेक्ट होते पहा, सायन्स 1, सायन्स 2, तर त्याच्यामध्ये 4 विषयाचं कॉम्बिनेशन होतं. बरोबर. कोणकोणते, तर इथून सुरुवात करायची तुम्हाला मॅथमॅटिक्स, त्याच्यानंतर फिजिक्स, केमिस्ट्री अँड देन बायोलॉजी. सगळ्यात शेवटी गरीबाचा विषय कोणता, बायोलॉजी. ठीक आहे. याला त्यांनी काय केलं होतं पहा, त्यांनी एक कंबाईन स्टडी केला. एक मॅथमॅटिक्सचा ग्रुप वेगळा केला होता आणि सायन्सचा जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी यांचं कॉम्बिनेशन केलं होतं. आता 11वी-12वीची लेवल कशी आहे तुमची, थोडीशी डीप लेवलला आहे. सायन्स त्याच्यामध्ये असणारे जे रूल्स आहेत, त्याच्यामध्ये जे असणारे लॉज आहेत, जे की एक्सपर्ट लोक स्वतःचं म्हणणं देतात, यामध्ये बदल होत नाही. जर समजा एखाद्या व्यक्तीने स्वतःचा रूल, एखादा नियम बनवला, तो नियम तसाच राहील, पण तुम्हाला त्याची डेप्थ समोरच्या लेवलला कळत असते. समजून आलं का नाही. तुम्हाला सेल म्हणजे काय याचं नॉलेज भेटलेलं आहे, पण त्या सेलचं अप्लिकेशन काय हे तुम्हाला 12वी मध्ये माहित पडेल. कळून राहिलं का नाही. म्हणून काय केलंय की 12th लेवलला, 11-12th लेवलला या सायन्स सब्जेक्टला त्यांनी 4 पार्ट मध्ये डिवाइड केलाय. मॅथ वेगळं सायन्स झालं, आपण आत्ताच सायन्सचं इंट्रोडक्शन पाहिलं. मग मॅथमॅटिकल सायन्स वेगळी ब्रांच, फिजिकल सायन्स वेगळी ब्रांच, केमिकल आणि बायोलॉजिकल सायन्स. हे एकदम सिंपल आहे आणि बेसिक आहे. जेव्हा तुम्ही ग्रॅज्युएशनला जा, जेव्हा तुम्ही मेडिकल म्हणा किंवा कोणत्याही प्रकारचं एखादं ग्रॅज्युएशन करा टेक्निकल फील्ड मधलं, त्यामध्ये तुम्हाला यामध्ये सुद्धा डिटेल नॉलेज मिळेल. ठीक आहे. तर यापैकी हा जो बायोलॉजिकल सायन्सचा पार्ट आहे, जो आपल्याला फोकस करायचा आहे, त्याचं आपण आज नॉलेज घेण्याचा प्रयत्न करू. As we know that biology, it consists of the 2 words, that is bios and logos. इथं हा जो bios word आहे, it means living or life. दोन्ही गोष्टी इथं मानून राहतो. कंपॅरिझन करायचं आहे आणि प्रत्येक टर्म क्लिअर करण्याचा प्रयत्न करू. आणि दुसरा आहे लॉगस. लॉगस मीन्स टू स्टडी. बस कॉम्बिनेशन ऑफ 2 वर्ड, दॅट इज बायोलॉजी. द सायन्स डील्स, सुरुवात सायन्स पासूनच करायची आहे. द सायन्स डील्स विथ द स्टडी ऑफ द लिव्हिंग. लिव्हिंग म्हटलं म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझमचाच स्टडी नाही तर ऍज वेल ऍज ऑफ द लाईफ. आपल्याला वर्ल्डचा स्टडी करायचा, फिजिकल वर्ल्ड जिथं आपण एक्झिस्ट आहोत त्याचा स्टडी करून राहिले. मग ऍक्च्युली लाईफ म्हणजे काय,
सुरुवात तर त्या लाईफ पासून स्टार्टिंग करायची आहे की लाईफ असणं म्हणजे काय आहे, कोणत्या गोष्टीला लाईव्ह म्हणू शकता, कशाला नॉन लाईव्ह म्हणू शकता तुम्ही, याचं अंडरस्टँडिंग करणं गरजेचं असेल. आणि नंतर आपण एंटर होतो लिव्हिंग ऑर्गॅनिझम, ज्याच्यामध्ये 3 प्रकारचे ऑर्गॅनिझम तुम्हाला स्टडी करायचे आहेत. दॅट इज प्लांट्स, ॲनिमल्स आणि तिसरा जो आहे तो अत्यंत महत्वाचा, दॅट इज मायक्रोब्स. ठीक आहे, ज्याच्या आधारावर पूर्ण जग थरथर नाचून राहिलाय. सध्याची कंडिशन जर पाहिली आपण, मायक्रो ऑर्गॅनिझम्स, त्याचा एक बेस्ट एक्झाम्पल आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे. कोणतं एक्झाम्पल आहे हो? हा, कोरोना. बोर्डवर मांडायला घाबरते माणूस, असं वाटतं येईल का? आहेच, अजून गेला नाही आणि सध्या जाणार पण नाहीये. पण एकच आहे, आपल्याला ह्याच गोष्टी बायोलॉजीमध्ये शिकायच्या आहे की जर समजा एखादं नॅचरल डिझास्टर, एखादी नैसर्गिक आपत्ती आपल्या समोर येऊन राहिली आहे, तर त्याच्याबद्दल अंडरस्टँडिंग करा, त्याची माहिती घ्या अँड ट्राय टू फेस दॅट प्रॉब्लेम. आणि हेच डॉक्टर्स आणि सायंटिस्ट लोक करून राहिले. आपलं काम एकच आहे, वी शुड हॅव टू केअर आवर सेल्फ. ठीक आहे, पाहूच आपण. तर हा झाला एक एक्झाम्पल कशाचं, मायक्रो ऑर्गॅनिझमचं. तर तुम्हाला अंडर द बायोलॉजी 3 गोष्टींचा स्टडी करायचा आहे. दॅट इज स्टडी ऑफ द प्लांट, ज्याला आपण म्हणू शकतो बॉटनी. चलो आता आपण बायोलॉजीच्या एक ब्रांचेस मध्ये इंटर होणार आपण. दॅट इज बॉटनी. स्टडी ऑफ ॲनिमल, इट इज झुलॉजी. अँड स्टडी ऑफ मायक्रोब, इट इज मायक्रोबायोलॉजी. ओके, तर अशा गोष्टींचा तुम्हाला या ठिकाणी स्टडी करायचा आहे. पहा, आता प्रश्न हाच येतो की व्हाय इट इज निडेड टू स्टडी ऑल दिस. आपल्याला स्वतःची माहिती भेटली, बस झालं. ह्युमन बिंगचा स्टडी करायचा आहे, अॅनिमलचा स्टडी करायचा आहे, मग आपला अभ्यास करा, बायोलॉजी संपलं. पण हे एवढं साधं आणि सोपं काम नसतं. लक्षात घ्यायचं आहे. तुम्हाला 11th ला ऍडमिशन घ्यायची आहे. ठीक आहे, तुमचं 10व्या वर्गामध्ये फिक्स होतं की आपल्याला सायन्सच घ्यायचं आहे. पण जे आपले पॅरेंट लोक राहतात, त्यांनी एक नाही, त्यांनी किती साऱ्या गोष्टींचा विचार केलाय की या विद्यार्थ्याला, आपल्या पाल्याला, मुलाला किंवा मुलीला 11th मध्ये आर्टकडे पाठवायचं आहे, कॉमर्सकडे पाठवायचं आहे, की सायन्सकडे पाठवायचं आहे, की डिप्लोमा करायचा आहे, पॉलिटेक्निक करायचं आहे, की आणखी काय करायचं. असे 1756 विचार आपल्या पॅरेंट्सनी केले आहेत. मला हे मी का बोलून राहिलो, म्हणतात काय गरज आहे, एकच गोष्ट, ऍडमिशन करायची आहे, मग डायरेक्टली 11th सायन्सला घेणार नाही. बाकीच्या सगळ्या गोष्टींची माहिती घेणं सुद्धा गरजेचं असतं. कंपॅरिझन केलं जाते की कोणतं बेटर राहील, अँड देन वी नाव यू आर ऍडमिटेड इन टू द 11th सायन्स. तर असंच बायोलॉजीचं आहे. ह्युमन बिंगचा स्टडी करायचा आहे, हा एक मार्ग झाला. पण बायोलॉजीमध्ये नुसतं ह्युमन बिंग येतात का? ह्युमन बिंग हे बायोलॉजीचं एक फक्त एक्झाम्पल आहे. असे हजारो, लाखो, करोडो, बिलियन्स ऑफ ऑर्गॅनिझम्स आर देअर, ज्याच्यासोबत तुम्हाला कंपॅरिझन करायचं आहे. याचे एक्झाम्पल तुम्हाला समोर येतीलच. ठीक आहे, म्हणून या बायोलॉजीचं तुम्हाला इम्पॉर्टन्स माहित असणं आवश्यक आहे. मग आपण त्या ब्रांचेसकडे जाऊया. ठीक आहे, सो लेट्स स्टडी द इम्पॉर्टन्स ऑफ बायोलॉजी. पहा, तुम्हाला बेसिक जर खरोखर याच्यामध्ये इंटरेस्ट घ्यायचा असेल का, ठीक आहे, बहुत थेरॉटिकल सब्जेक्ट आहे, या 4 पैकी त्यातला एक भाग आहे जनरल सायन्स मधला, असं नाही आहे. थिअरॉटिकल आहे, पाठांतर असेल. विद्यार्थी मित्रांनो, काही गोष्टी अशा राहतात, कोणताही जगातला सिलेबस घ्या, त्याचं पाठांतर करावंच लागतं. एखादा नियम तुम्हाला वाचायचा, एखादा फॉर्म्युला असेल, त्याला तुम्ही डिराईव्ह करा, अंडरस्टँडिंग करा, पण शेवटी वेळेवर आठवतो म्हणजे तुमचा पाठच झाला ना तो. आपल्या ब्रेनची कॅपॅसिटी आहे की आपण ज्या काही गोष्टी म्हणलं वाचतो, ज्याचं आपल्याला नॉलेज मिळतं, वी अंडरस्टँड वेल, ते आपल्या 4 मेमरीमध्ये स्टोअर होते. त्यालाच आपण पाठांतर म्हणतो कोणी. तर पाठांतरही करायचं आहे, पण सोबत अंडरस्टँडिंग सुद्धा महत्वाचं आहे. दोन्ही गोष्टी आहेत. ठीक आहे, कोणत्याही सब्जेक्टला तुम्हाला या बाबतीत कम्पेअर करायचं नाहीये की याच्यात थिअरी जास्त आहे, या थिअरी कमी आहे. ऑल सब्जेक्ट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट, आणि याची हळूहळू तुम्हाला सगळी माहिती मिळत जाईल. यू डोंट बी वरी अबाउट, एव्हरी सब्जेक्ट इज इम्पॉर्टंट फॉर अस. तर चला आता आपण माहिती करूया की याचं इम्पॉर्टन्स काय. पहा,
एक जनरल चार्ट याच्यावर मी ड्रॉ केलाय पहा आणि काही थोड्याशा गोष्टी तुम्हाला त्यातून क्लिअर होतात का. बायोलॉजी इम्पॉर्टंट यासाठी आहे कारण तुम्हाला याच्यापासून या सगळ्या गोष्टींच्या बद्दलची माहिती मिळते. डायरेक्ट म्हणू शकता वाय इट इज इम्पॉर्टंट बिकॉज बायोलॉजी हेल्प्स टू अंडरस्टँड. आता वन बाय वन पहा. एवढ्या गोष्टी ह्या ज्या मांडल्या आहेत ह्या सिलेक्टेड आहेत कारण आपल्याला प्रत्येक लेक्चरसाठी एक लिमिटेशन दिली आहे की अर्धा ते पाऊण तास. त्याच्या पलीकडे आपण नाही जाऊ शकत. 11वी-12वीचा सिलेबस लिमिटेड आहे. त्या लिमिटच्या बाहेर आपल्याला जाता नाही येत. तुम्ही 12वीमध्ये जर ग्रॅज्युएशनचं नॉलेज घेत बसाल त्या लेवलचा पेपर निघत नाही. मला हे नाही म्हणायचं आहे की तुम्हाला ऍडिशनल नॉलेज दिलं नाही जाणार. ऍडिशनल घेऊ आपण. अरे पण स्टेट बोर्ड एनसीईआरटी या दोघांचा कॉम्बिनेशन मध्ये अभ्यास करा. हाच तर किती सारा होते. हाच तर ग्रॅज्युएशनच्या लेवलचा अभ्यास आहे. ठीक आहे. तर आपण त्याची एक लिमिट ठेवू. सो व्हाय इट इज इम्पॉर्टंट. सगळ्यात पहिलं इट हेल्प्स टू अंडरस्टँड केअरिंग ऑफ ऑर्गॅनिझम. पहिले सांगितलं आपण बायोलॉजी डील्स विथ द स्टडी ऑफ व्हॉट लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. मग तो ऑर्गॅनिझम कशापासून तयार होतो. ऑर्गॅनिझम म्हणजे काय आहे. ऑर्गॅनिझमचं कंपोजिशन कशा त्याच्या बॉडीतले कोणकोणते पार्ट आहेत. मग ते प्लांट असो की अॅनिमल असो. आणि एक वेळ तुम्हाला या बॉडीचं नॉलेज मिळालं का नंतरचा मुद्दा असतो तुमचा केअरिंग. आपण इन जनरल SMS करत नाही टेक केअर गुड नाईट स्वीट ड्रीम. तर त्या ज्या गोष्टी आहेत टेक केअर हा शब्द एकदम साधा सोपा आहे. कोणाला म्हणतो आपण प्लीज टेक केअर. पण त्या केअरिंग मध्ये खूप साऱ्या बाबी आहेत. लहानपणापासून आपल्याला आपली आई शिकवते की हाऊ टू केअर अवर बॉडी. तिला कोणत्या सायन्सची गरज नाही पडत कारण सायन्सचं हेड मास्टर जे आहे ती आपली आईच असतं. करेक्ट आहे. तर म्हणून आपल्याला जर सायंटिफिक दृष्टिकोनातून स्टडी करायचं असेल की जर एखादी बॉडी आहे प्लांट बॉडी कॅन्सल करतो मी प्लांट आणि अॅनिमल आहे त्या अॅनिमलची तुम्ही काळजी कशी घेतली पाहिजे ती बॉडी कशी तयार होतं त्याला म्हणायचं तुम्हाला केअरिंग. आणि हे सांगण्याचं शास्त्र कोणतं आहे बायोलॉजीच आहे. क्लिअर. त्याच्यानंतर आहे रिसोर्सेस. तुम्हाला माहित आहे जगामधला कोणताही अॅनिमल असेल एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम त्याच्या स्वतःच्या काही बेसिक नीड्स असतात. हा इथे एक सेपरेट मुद्दा मानलाच आहे मी बेसिक नीड्स. आता या बेसिक नीड मध्ये जनरली काय पाहतो आपण इट कन्सिस्ट ऑफ फूड वॉटर शेल्टर. आता फूड वॉटर एका समजा आपण त्याला क्लोथ्स नाव देऊ. अन्न वस्त्र निवारा म्हणतो ना आपण त्याला. तर फूड क्लोथ्स अँड दी शेल्टर. आता या बेसिक नीड्स मिळतील कुठून. काही प्रश्न कठीण नाही आहे पहा. जर समजा सायन्सच्या फील्डमध्ये तुम्हाला इंटरेस्ट घ्यायचा आहे तर सगळ्यात पहिले स्वतःच्या मनाला काही क्वेश्चन करावं लागतात. टॉपिक स्टडी करून राहिले मग हा टॉपिक का स्टडी करायचा रे भाऊ. एखादा फॉर्म्युला दिला त्या फॉर्म्युल्याचं नॉलेज का घ्यायचं आहे तर ट्राय टू नो अबाउट. काहीतरी स्वतःमध्ये एक जिज्ञासू वृत्ती असली पाहिजे पहा जेणेकरून तुम्हाला व्यवस्थितपणे अंडरस्टँडिंग होईल. मग आता या बेसिक नीड जे आहेत फूड असो क्लोथ असो शेल्टर असो ह्या 3 बेसिक आहेत. हे आपल्याला प्रायमरी लेवल पासून शिकवल्या जाऊन आल्या. याच्या ऍडिशनल मध्ये आहे एज्युकेशन असेल हेल्थ असेल. मग या सगळ्या नीड्सची पूर्तता कुठून करा. फूड मटेरियल मिळवायचं कुठे मिळणार आपल्याला शेतीपासून मिळते. जगाचा पोशिंदा ज्याला म्हणतो आपण फार्मर. मग त्याच्यामध्ये सधन कास्तकार असो की आपला एक साधा सुद्धा शेतकरी असो त्याचं मेन काम आहे प्रोडक्शन. आणि हे प्रोडक्शन मिळणारा सोर्स जो आहे हा तुम्हाला बायोलॉजीचं सांगते कोणता आहे. तर सगळ्यालाच माहित आहे की या सोर्सेस मध्ये शक्यतो आपण पहा सॉइल हे बेस्ट एक्झाम्पल आहे. सगळ्या गोष्टींचा युनिव्हर्सल सोर्स जर कोणता असेल तर इट इज अ सॉइल. धरणी माय किती साऱ्या कविता आहेत तुम्हाला मराठीमध्ये. तर या सगळ्या रिसोर्सेसची माहिती तुम्हाला बायोलॉजीमध्ये स्टडी करण्यात येईल. ठीक आहे. सॉइल मीडियम आहे. त्याच्यानंतर ॲक्वॅटिक वॉटर मीडियम आहे. पूर्ण युनिव्हर्स पूर्ण वर्ल्ड पूर्ण स्टार पूर्ण लाईफ अर्थ कुठून तयार झाली तर याला बनवण्याचं काम कोणी केलं आहे वॉटर. हा सगळ्यात मोठा सोर्स आहे. जसं आपण वॉटरला युनिव्हर्सल सॉल्व्हंट म्हणतो
तसा पूर्ण जगाचा मेन स्त्रोत सुद्धा कोणता असेल? वॉटर. तशा सगळ्या रिसोर्सेसची, रिसोर्स म्हणजे काय? जो संपतच नाही. ज्या ठिकाणी सगळ्या गोष्टी अवेलेबल असतील, ज्यांची तुम्हाला गरज आहे, त्या सगळ्या गोष्टी, जिथून तुमच्या प्रत्येक जे की तुमची डिमांड आहे, वॉन्ट्स, त्याची पूर्तता होते, त्याला म्हणायचं तुम्हाला रिसोर्सेस. सो वी गेट इन्फॉर्मेशन अबाउट द रिसोर्सेस विथ द हेल्प ऑफ बायोलॉजी. त्याच्यानंतर इट हेल्प्स टू अंडरस्टँड द एन्व्हायरमेंट. स्टडी ह्युमन बिंगचा करायचा आहे, स्टडी प्लांटचा करायचा आहे. एन्व्हायरमेंट म्हणतात का आलं? का गरज असेल एन्व्हायरमेंटची? याला रिझन एकच आहे. आता याचं एक्झाम्पल घेऊ आपण. समजा या एन्व्हायरमेंटमध्ये एक गोष्ट आहे, टेम्परेचर. एक फॅक्टर आपण त्यातला घेऊन आलो. अशा बऱ्याच आहेत, लाईट आहे, टेम्परेचर, ह्युमिडिटी, ऍटमॉस्फेरिक कंडिशन. टेम्परेचरचं एक्झाम्पल घेऊन आलो. समजा हे टेम्परेचर वाढलं, इट रायझेस, खूप वाढलं, समजा अप टू 45 डिग्री सेल्सिअस. आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये समर सीझनमध्ये एवढं टेम्परेचरचा पारा गाठला जातो. मग मला सांगा, ह्या एवढ्या टेम्परेचरमध्ये आपल्या शरीरामध्ये काय काय चेंजेस होतात? सगळ्या गोष्टी आपण एक्सपिरियन्स्ड घेतल्यात, झाल्यात, बरोबर आहे? बदल होतात. ते चेंजेस का होतात? का झाले? पर्यावरणामुळे झाले. जर समजा चेंजिंग कंडिशन एन्व्हायरमेंटमध्ये आहे, तर त्याच्यानुसार आपली बॉडी स्वतःला ऍडजस्ट करते. लक्षात ठेवा, आपल्या बॉडीचं नॉर्मल टेम्परेचर किती राहतं? 37, नियर अबाउट. 35 असलं म्हणजे तो व्यक्ती गेला असं होत नाही. हे नॉर्मल टेम्परेचर आहे. मग इथं चेंजिंग आहे. एन्व्हायरमेंटल कंडिशन ह्या कॉन्स्टंट नसतात. लक्षात ठेवा, नेचर ऑलवेज अंडरगो चेंजिंग. डायनामिक नेचर म्हणतात त्याला. डायनामिक्स म्हणजे काय? चेंजिंग. तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये थर्मोडायनामिक्स टॉपिक, हीट चेंज. तसं नेचरमध्ये काय राहतात? चेंजेस राहतात. त्याला डायनामिक्स म्हणतो आपण. आणि या डायनामिक्सला लक्षात ठेवा काय सांगायचं आहे. प्रत्येक मुद्दा क्लिअर करा. एन्व्हायरमेंटच्या कंडिशन कशा आहेत? दे आर चेंजिंग. आणि ही आहे आपली बॉडी. या चेंजिंगला जर या बॉडीला फेस करायचं असेल, तर आपली बॉडी काय करते? स्वतःला ऍडजस्ट करते. जास्त टेम्परेचर आहे का? तर आपल्या बॉडीमध्ये जे वॉटर आहे ते लॉस करतो आपण थ्रू दी स्किन, स्वेटिंग. त्याच्यामुळे आपल्याला थंड वाटतं. ताप आली, घाम आला, ताप निघून जाते. करून राहिलं का म्हणायचं आहे? आपली बॉडी एन्व्हायरमेंटच्या नुसार काय करून राहिली? ऍडजस्ट करून राहिली. म्हणजे तुम्हाला हे माहित पाहिजे की ऍक्च्युली एन्व्हायरमेंट म्हणजे काय, त्याचा आणि आपलं रिलेशनशिप काय आहे. हे जर समजलं तर त्याच्यानुसार मग आपण आपल्या बॉडीमध्ये ऍडजस्टमेंट करतो. आणि याची इन्फॉर्मेशन तुम्हाला बायोलॉजीमध्ये मिळणार आहे. एक स्पेशल ब्रांच आहे बायोलॉजीमध्ये, इकॉलॉजी. जेव्हा येईल तेव्हा आपण त्याच्याबद्दल डिस्कस करू. त्याच्यानंतर बेसिक नीड्स, त्याची पण इन्फॉर्मेशन मिळू शकते. त्याच्यानंतर गुड हायजीन. प्रत्येक व्यक्तीला असं वाटत असतं बा की आपण हेल्दी असावं, बरोबर आहे? आपण ऍक्टर लोक पाहत असतो बा, ते त्यांच्या शरीराला किती फिट ठेवतात. याचा अर्थ त्यांच्या बॉडीचं मेकॅनिझम आणि आपलं काहीतरी वेगळं आहे काय? बिलकुल नाही आहे. जर समजा अॅनिमलची बॉडी आहे, पर्टिक्युलरली पर्सनल, आपण ह्युमन बिंगचा जर विचार करतो तर सगळ्यांच्या मधली रचना जवळपास सारखीच. मग का आपल्यापेक्षा ते फिट राहतात? कारण ते स्वतःची हेल्थ मेंटेन करतात. त्याचं नॉलेज त्यांच्याकडे आहे. आणि हे आपल्याला कसं काय शिकणार? आपोआप थोडी माहित होणार. आपल्याला कोणीतरी सांगते की यू शुड रेग्युलरली एक्सरसाइज. 3 गोष्टी महत्वाच्या लक्षात ठेवा पा गुड हायजीन मध्ये. डाएट, स्लीप अँड एक्सरसाइज. प्रॉपर डाएट जर असेल, ज्याला आपण पोषक आहार म्हणतोय ना, संतुलित आहार घेणे, तर एक प्रॉपर डाएट खाण्यासाठी काहीतरी म्हणतात ना डाएटिंग वर आहे. डाएटिंग म्हणजे उपवास नाही आहे. डाएट म्हणजे पोषक आहार जेवढा पाहिजे विच इज सुटेबल फॉर युअर बॉडी, जो तुम्हाला पचतो व्यवस्थितपणे, त्याला प्रॉपर डाएट म्हणतो आपण. त्यानंतर पुरेशी झोप. असं नका करू, गुरुजी म्हणतात बा पुरेशी झोप घेतली पाहिजे, मग नुसतं झोप पुरेशी कॅन्सर. झोपही घेतली पाहिजे, पण त्याची लिमिट ठरलेली आहे. 6 तासापर्यंत, 5 ते 6 तासापर्यंत जर एक व्यवस्थित आराम आपला झाला तर इट इज मोर सफिशियंट टू गेट रीड ऑफ एनर्जी. आपल्या बॉडीला जेवढी पाहिजे तेवढी एनर्जी आपल्याला झोपण्यातून सुद्धा मिळते. मेटाबॉलिझम आहे पूर्ण बॉडीचं. एक्सरसाइज रेग्युलरली तुम्ही काही ना काही कसरत केली पाहिजे. याच्याकरता डंबेल्स मागलेच पाहिजे, काही गरज नाही आहे. वेट उचललंच पाहिजे, इट इज नॉट नेसेसरी. आलं तर ते करा.
इफ यू गेट द टाइम. नसेल तर तुम्ही वॉकिंग तर करू शकता, मॉर्निंग वॉक, इव्हिनिंग वॉक. ह्या सगळ्या गोष्टी मेंटेन करणं ह्या शिकवल्या जातात तुम्हाला बायोलॉजीमध्ये पहा. आणि याचं एक वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर माहिती घ्यायची असेल तर यू शुड अंडरस्टँड, यू शुड नो अबाउट दी बायोलॉजी. हे एक सायन्स आहे पहा. सायन्स ऑफ हेल्थ इट इज कॉल्ड एज हायजीन. आणि गुड हायजेनिक कंडिशन कशाला म्हणतात तर या 3 गोष्टींना. मग ह्या कुठून मिळतात, प्रॉपर डाएट कशाला म्हणतात, व्हिटॅमिनची गरज काय आहे, त्या सगळ्या गोष्टींची तुम्हाला इन्फॉर्मेशन कुठून मिळेल, बायोलॉजी. त्याच्यानंतर व्हॉट इज दी प्लेस ऑफ ह्युमन बिंग इन दी नेचर. जर आपण नेचरचा एक पार्ट आहोत, एन्व्हायरमेंटचा एक पार्ट आहोत, युनिव्हर्सचा एक पार्ट आहोत, तर आपल्याला त्या ठिकाणी जागा काय आहे, आपण त्याच्याकरता महत्वाचे आहो का, आपण त्याचा घटक आहोत का आहोत, त्याची एक प्रॉपर प्लेस तुम्हाला नेचरमध्ये आपली स्वतःचा रोल काय आहे हा माहीत पडू शकतो. पण सध्या तुमच्या काही मुद्दे क्लिअर होणार नाहीत. तुम्हाला बा प्लेस इन द नेचर. एक एक्झाम्पल घेऊ. समजा तुम्हाला विचारलं की आपल्याला प्लांटची गरज काय आहे, तुम्ही डायरेक्टली म्हणू शकता प्लांट पासून आपल्याला काय मिळते, फूड. म्हणून प्लांटला प्रोड्युसर म्हणतात. काय म्हणायचं आहे, प्रोड्युसर. मग आपला रोल काय, आपण कोणती गोष्ट प्रोड्यूस नाही करत, आपण आयत्या बिडीवर, ते म्हणतात ना आयत्या बिडीवर ते नागोबा. तर ह्युमन बिंगचा रोल काय, तर आपण कंझ्युमर आहोत. वी आर कंझ्युमर, म्हणजे वी कंझ्युम दी प्रोड्युसर. आपण प्लांटवर डिपेंड आहे. मग फायदा काय, तर याला एकच आहे पहा. एक संस्कृत मध्ये वाक्य आहे, जीवो जीवस्य जीवनम. याचा अर्थ काय होतो की जे जीव राहतात, ऑर्गॅनिझम्स, हे एकमेकावरती डिपेंड राहतात आणि यांची एक पूर्ण लाईफ सायकल, एक त्यांची एक जीवन चक्र चालू राहतं बा कंटिन्युअसली. एखादं जंगल असेल, फॉरेस्ट, त्याच्यामध्ये अॅनिमलची संख्या कशावर डिपेंड राहील, तर ती डिपेंड राहते त्या फॉरेस्टमध्ये फूड, बेसिक नीड्स किती अवेलेबल आहेत. जर प्लांटेशन भरपूर प्रमाणात असेल तर त्या ठिकाणी अॅनिमलची संख्या पण जास्त असेल. आता आजकाल पहा तुम्ही, आपण म्हणतो बा वाघ संपण्यावर आलेले आहेत, एंडेंजर्ड होऊन राहिले. काय रिझन असेल, कारण पाहिजे तेवढं ग्रास, पाहिजे तेवढं फूड त्यांना अवेलेबल नसेल. मग तो प्लांट असो काय अॅनिमल, तो एकमेकावर डिपेंड आहे. याचा अर्थ आपल्याला आपली गरज माहीत पडली पाहिजे. नेचरसाठी आपण महत्वाचे आहोत, तर याचा अर्थ आपली काही ना काही जागा नेचरमध्ये आहे. दॅट इज द प्लेस. इकॉलॉजीच्या लेसनमध्ये आपण हे सगळं स्टडी करणार आहोत पहा. त्याच्यानंतर डिसीजेस, हेल्थ बद्दल माहिती घेतली. त्याच्यानंतर तुम्हाला ह्युमन डिसीजेस कोणकोणते आहेत, कॉन्टेजियस कोणकोणते आहेत, संसर्गातून कसे होतात, कोरोनाची माहिती घेतली बा. पण एखाद्या व्यक्तीनं खोकल्ला, झाला का कोरोना, केव्हा होईल, जर त्या पर्सनमध्ये कोरोना व्हायरस असला तर तो स्प्रेड होईल. अर्थात तो काही तुम्हाला सांगणार थोडीच आहे की भाऊ कोरोना आहे, मी जरा खोकलतो, बाजूला व्हा. मायक्रो ऑर्गॅनिझमची प्रॉपर्टी लक्षात ठेवा की आपल्या बॉडीमध्ये एंटर होताना हे जे मायक्रोब आहेत ज्याच्यामुळे काय होतात, डिसीज. मग तो बॅक्टेरिया असो, मग तो व्हायरस असो की प्रोटोझोआ. आता आपण सध्या 2च गोष्टी पाहू, जास्त डीपमध्ये जाऊ नये. तर हे का आपल्याला डिसीज कॉज करतात, कारण एक तर हे कसे आहेत, हे दुसऱ्यावर डिपेंड आहेत आपल्याच सारखे. मग जसं आपण प्लांटवर डिपेंड आहोत तसे बॅक्टेरिया, व्हायरस ऑर्गॅनिझमवर डिपेंड आहेत. मग यांना स्वतःच्या ग्रोथ करता एखादी बॉडी पाहिजे. मग ते आपल्या बॉडीवर अटॅक करतात. आणि अटॅक करताना कोणी विचारणार आहे काय, मे आय कमिंग फॉर अटॅक, बिलकुल नाही. दे डायरेक्टली एंटर्स इन अवर बॉडी. आपल्याला त्याची इन्फॉर्मेशन मिळत नाही. मग त्याचे सिम्पटम दिसतात, त्याला म्हणतो आपण डिसीज, वय दवाखान्यात. सो दॅट इज त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन जी आहे तुम्हाला की डिसीजेसचे टाइप्स कोणकोणते आहेत, का होतात, आणि नंतर हाऊ टू क्युअर. त्या डिसीजला जर तुम्हाला प्रॉपर ट्रीट करायचं असेल तर आपण कशाचा स्टडी करतो, मेडिसिन्स. या सगळ्या गोष्टींची इन्फॉर्मेशन तुम्हाला या बायोलॉजीच्या फील्डमध्ये घ्यायची आहे. ज्या गोष्टी आपण जनरली स्टडी केल्या यातल्या प्रत्येकाशी निगडीत तुम्हाला लेसन 11वी आणि 12वीच्या लेवलला राहील. ही इन्फॉर्मेशन नुसतं जनरल म्हणून दिलेली मी तुम्हाला. जनरल तर आहेच आहे, बट इट इज डायरेक्टली रिलेटेड टू अवर सिलेबस. ओके, पहिलं लेक्चर असल्यामुळे अशी अपेक्षा करतो की सगळ्यांना काहीतरी 1% का होईना काही गोष्टी समजल्या असतील. ठीक आहे, रेग्युलरली अडचणी विचारत चला आणि यानुसार आपण पुढच्या लेक्चरपासून
बायोलॉजीची स्टार्टिंग करू, त्याच्यामधल्या काही जनरल ब्रांचेसची माहिती घेऊ आणि नंतर आपला सिलेबस. ओके, थँक्यू. नमस्कार. बायोलॉजीचे काल आपण इंट्रोडक्शन मध्ये त्याचं इम्पॉर्टन्स पाहिलं की जनरल सायन्स असो का आणखी कोणतं, पण त्यामध्ये बायोलॉजी ग्रुप जर तुम्ही घेतला असेल तर त्या बायोलॉजीचं महत्व काय आहे आणि त्याचं तुम्हाला आपल्यासाठी आणि आपल्या पर्यावरणासाठी त्याचं सिग्निफिकन्स काय राहू शकते याचा परिचय आपण काल फक्त एक करून घेतला. ठीक आहे. आणि हा सांगण्याच्या मागे हा उद्देश आहे माझा की तुमचा इंटरेस्ट या बायोलॉजी सब्जेक्टमध्ये आला पाहिजे. तसं तर एक्झामच्या दृष्टिकोनातून तुम्हाला सगळे विषय महत्वाचे आहेत. 4 विषय सायन्सचे आहेतच, इन्क्लुडिंग युअर लँग्वेजेस, इंग्लिश आणि मराठी. पण प्रत्येक व्यक्ती काय करेल, स्वतःच्या सब्जेक्टमध्ये तुमचा इंटरेस्ट वाढण्याकरता काहीतरी प्रयत्न करेल आणि हाच प्रयत्न मी सुद्धा करून राहिलो. ठीक आहे. आणि तसंही ज्या गोष्टी आपण आता शिकून राहिलो ह्या सगळ्या बेसिक्स आहेत. 11-12 मधला सिलेबस तुम्ही सीबीएसईचा पहा, एनसीईआरटीचा पहा किंवा आपला रेग्युलर स्टेट बोर्डचा, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी बेसिक आहेत, फंडामेंटल म्हणू शकता आणि महत्वाच्या आहेत. ठीक आहे. तर आज आपण नवीन टॉपिकला सुरुवात करू. पहा, व्हेरियस ब्रांचेस ऑफ द बायोलॉजी. पूर्ण सिलेबस स्टडी करताना तुम्हाला यातल्या प्रत्येक गोष्टीची डेफिनेशन, प्रत्येक गोष्टीला तुम्हाला स्टडी करण्यात येईल. प्रत्येक ब्रांच कुठं ना कुठं कोणत्या ना कोणत्या लेसन मध्ये येईल, म्हणजे येईल हमखास. ठीक आहे. तर जास्त वेळ न घालवता लेट्स स्टार्ट द व्हेरियस ब्रांचेस ऑफ द बायोलॉजी. आता पहा, काल आपण इंट्रोडक्शन मध्ये ऑलरेडी पाहिलंय की बायोलॉजी मध्ये आपण काय स्टडी करतो, तर इट डील्स विथ द स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. बरोबर. आणि या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये मोस्टली आपण एक ऑल ओव्हर जर आपण त्याचं क्लासिफिकेशन केलं की लिव्हिंग ऑर्गॅनिझम कोणत्या टाईपचे आहेत, तर ते जनरली आपण 3 लक्षात ठेवतो. बरोबर. कोणकोणते? दॅट इज प्लांट्स, एनिमल आणि इकडे मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा आपण त्याला मायक्रोब्स म्हटलं तरी चालेल. तर इथूनच बायोलॉजीची स्टार्टिंग आहे. 3 महत्वाच्या ब्रांचेस बायोलॉजीच्या. प्लांट, स्टडी ऑफ द प्लांट, दॅट इज कॉल्ड एज बॉटनी. स्टडी ऑफ एनिमल, इट इज कॉल्ड एज झूलॉजी. झू म्हणजे एनिमल. जसे प्राणी संग्रहालय असतात, त्याला आपण शॉर्टकटमध्ये झू म्हणतो है ना. चला झू पाहायला चला. तर तसं झूलॉजी म्हणजे काय, तर इट इज स्टडी ऑफ द एनिमल्स. आणि मायक्रोबचा स्टडी ज्या ब्रांच मध्ये करतो दॅट विल बी अवर मायक्रोबायोलॉजी. आता याच्या समोर तुम्हाला सायंटिफिकचा स्टडी पण करायचा आहे. प्रत्येक ब्रांच, प्रत्येक टॉपिक मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपर्ट्स येतील आणि त्यावर सुद्धा ऑब्जेक्टिव्ह मध्ये तुम्हाला विचारू शकतात. जे एमसीक्यूज म्हणतो आपण त्याला, मल्टिपल चॉईस क्वेश्चन. हा असा एक पार्ट आहे विद्यार्थी मित्रांनो की याला चॅलेंज नाही. या म्हणजे टॉपिक कोणताही असो, कशाही पद्धतीनं ऑब्जेक्टिव्हवर क्वेश्चन निर्माण केल्या जाऊ शकतो. त्याच्यामुळे काही सायंटिस्ट सुद्धा लक्षात ठेवणं आवश्यक राहील. आता पहा, याच्यामध्ये स्टडी ऑफ प्लांट मध्ये जो व्यक्ती तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे तो आहे थिओफ्रास्टस. नाव जरा किचकट येतील, त्याला इलाज नाही. ठीक आहे. तर थिओफ्रास्टस म्हणजे कोण आहे, तर ही इज नोन ॲज फादर ऑफ बॉटनी. ठीक आहे. जे प्लांटचं क्लासिफिकेशन आहे, प्लांटलं म्हणजे त्याचं पहिलं डिस्क्रिप्शन आहे, ते कोणत्या व्यक्तीने दिलं असेल, इट वॉज गिवन बाय द थिओफ्रास्टस. त्याच्यानंतर फादर ऑफ झुलॉजी आणि फादर ऑफ बायोलॉजी या दोघांच्या मध्ये एकच व्यक्ती कॉमन आहे, दॅट इज एरिस्टॉटल. ठीक आहे. हा दोघांमध्ये म्हणजे फादर ऑफ झुलॉजी ऍज वेल एज फादर ऑफ दी बायोलॉजी. तर नाव लक्षात ठेवा, एरिस्टॉटल फार महत्वाचं आहे. आणि मायक्रोबायोलॉजी म्हटलं तर याच्यामध्ये एक वेल नोन सायंटिस्ट आहे, दॅट इज लुईस पाश्चर. ठीक आहे.
तर मॉडर्न ज्या मायक्रोबायोलॉजीचा स्टडी केलाय त्याला म्हणायचं लुईस पाश्चर. सो दीज आर द 3 मेन इम्पॉर्टंट एक्सपर्ट्स इन दी बायोलॉजी. फादर ऑफ बॉटनी, फादर ऑफ झुलॉजी, फादर ऑफ मायक्रोबायोलॉजी. आता ऍक्च्युली जे आपल्या सिलेबस मधले ब्रांचेस असतात त्या कोणकोणत्या आहेत त्या स्टार्ट करू आपण आता. व्हेरियस ब्रांचेस मध्ये सगळ्यात महत्वाची आणि पहिली ब्रांच आहे दॅट इज मॉर्फोलॉजी. ठीक आहे, डेफिनेशन पण पाहू, पण त्याच्या अगोदर त्याचं इंट्रोडक्शन की मॉर्फोलॉजी म्हणजे काय. आता पहा, एक पर्टिक्युलर प्लांट किंवा अॅनिमलचा तुम्हाला स्टडी करायचा आहे ना. एखादं प्लांट असेल त्याला डिस्क्राईब करायचं आहे की हे या प्लांटचा आपल्याला बेनिफिट काय आहे, त्या प्लांटमध्ये कोणकोणते ऑर्गन्स आहेत, तसंच अॅनिमल्स आहे. तर आपण एखाद्या अॅनिमल किंवा प्लांटचं डिस्क्रिप्शन कसं करू, तर सगळ्यात पहिले तुम्हाला त्या ऑर्गॅनिझमला बाहेरून तो कसा दिसतो. तुम्ही सगळ्यात पहिले काय ऑब्झर्व कराल, एक्सटर्नल कॅरेक्टर्स ऑफ दॅट ऑर्गॅनिझम. ह्युमन बॉडी असेल, बरोबर आहे, तर बाहेरच्या साईडनं तुम्ही कोणकोणत्या ऑर्गनचा स्टडी करू शकता. हेड आहे, इयर्स, नोज, 4 लिम्स, हाइंड लिम्स, ठीक आहे, ऍब्डॉमेन. तर ज्या ज्या गोष्टी तुम्ही बाहेरून इझिली ऑब्झर्व करता त्यांचा स्टडी करा आणि त्या सगळ्या गोष्टी मांडून ठेवा. तसंच प्लांट्स आहे, स्टेम आहे, फ्लावर आहे, सीड्स सुद्धा पाहू शकतो आपण, त्यानंतर रूट सुद्धा दिसू शकतात जर आपण त्या प्लांटला पूर्णतः ऑब्झर्व केलं तर. अशी एक ब्रांच तयार केली दॅट इज मॉर्फोलॉजी. आणि याचं मिनिंग होते स्टडी ऑफ दी, इट इज द स्टडी ऑफ फॉर्म अँड एक्सटर्नल फीचर्स ऑफ एन ऑर्गॅनिझम. ठीक आहे, एखादी बॉडी स्टडी करायची आहे तर डायरेक्ट आपण त्या बॉडीला इंटरनली स्टडी नाही करत. आपण सगळ्यात पहिले फोकस करतो की तो बाहेरून कसा आहे, त्याची साईज कशी आहे, त्याचा शेप कसा आहे. लक्षात येत आहे का. सेलचा स्टडी करायचा तर आपण सगळ्यात पहिले सेलची साईज किती असू शकते, त्याचा शेप कसा आहे, राऊंडेड आहे का आणखी कोणत्या प्रकारचा आहे, हेक्झॅगोनल आहे, पेंटॅगोनल आहे. ठीक आहे, तर म्हणून म्हटलं की स्टडी ऑफ द एक्सटर्नल फीचर इट इज कॉल्ड एज दी मॉर्फोलॉजी. किंवा त्यांनी म्हटलंय इट इज द स्टडी ऑफ फॉर्म, कोणत्या प्रकारचा ऑर्गॅनिझम आहे, तो दिसतो कसा, दॅट विल बी द मॉर्फोलॉजी. त्याच्यानंतर लगेच सेकंड ब्रांच आहे त्याला म्हणतात अॅनाटॉमी. सगळ्यात महत्वाची व्हेरी आयएमपी ब्रांच ऑफ द बायोलॉजी दॅट इज अॅनाटॉमी. आणि यात काय स्टडी करतो आपण, इट डील्स विथ द स्टडी ऑफ इंटरनल फीचर्स ऑफ एन ऑर्गॅनिझम. बरोबर आहे. पहा, जेव्हा डॉक्टर लोक ऑपरेशन करतात, पहा आता डॉक्टर, पेशंट ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला येतील, बरोबर आहे. आपल्या पद्धतीने आपण प्रयत्न करू की मेडिकल फील्डमध्ये आपला इंटरेस्ट कसा वाढेल. मेडिकल असेल, पॅरामेडिकल, सगळ्या गोष्टी आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू, काय जनरली इंटरेस्ट आपला त्यामध्ये आला पाहिजे. मग आता एखाद्या बॉडीचं ऑपरेशन करायचं आहे, हार्टचं ऑपरेशन करायचं आहे, तर बॉडीला कोणत्या ठिकाणी तुम्हाला ऑपरेट करावं लागेल हे त्या व्यक्तीला माहित असायला पाहिजे. अल्लम टल्लम काम या फील्डमध्ये चालत नाही विद्यार्थी मित्रांनो. लक्षात येत आहे, बॉडीच्या कोणत्या ऑर्गनला तुम्हाला रिपेअर करायचं आहे, कोणत्या ऑर्गनला स्टडी करायचं आहे. मग आपल्या बॉडीला समोरच्या साईडनं तुम्हाला काटायचं आहे की मागच्या साईडनं. ऑपरेशनमध्ये ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. आपल्या हार्टची ओपन सर्जरी, ओपन हार्ट सर्जरी म्हणतो आपण त्याला, बायपास सर्जरी. किती किचकट शब्द आहेत पहा. आणि याच्याकरता त्या एक्सपर्ट व्यक्तीला कशाची माहिती पाहिजे, दॅट पर्सन शुड नो, मस्ट नो द अॅनाटॉमी, इंटरनल फीचर्स. बॉडीतले इंटरनल ऑर्गन कुठे आहे, त्याचं लोकेशन परफेक्ट कोणत्या ठिकाणी आहे. सगळ्यांना माहिती आहे लंग्स कुठे आहेत, लंग्स आर प्रेझेंट इन अवर चेस्ट. अरे पण त्याचा स्टडी करायचा तर तुम्हाला कशा पद्धतीनं तो स्टडी कराल, तुम्ही इंटरनली स्टडी कसा कराल. आपल्या बॉडीमध्ये कव्हरिंग किती आहे, एपिडर्मिस, आतमध्ये डर्मिस आहे, सबक्युटेनियस टिश्यू आहेत, फॅट्स आहेत, नंतर कधी बॉडीचे ऑर्गन आहेत, त्यांच्या स्वतःच्या कव्हरिंग, या सगळ्या इंटरनल गोष्टींचा स्टडी जर तुम्हाला करायचा असेल तर कोणती ब्रांच आहे विद्यार्थी मित्रांनो, अॅनाटॉमी. पाठच करा काही गोष्टी. स्टडी ऑफ एक्सटर्नल कॅरेक्टर मॉर्फोलॉजी, इंटरनल कॅरेक्टर अॅनाटॉमी. ठीक आहे. त्याच्यानंतर थर्ड ब्रांच आहे सायटोलॉजी. सगळ्यांनाच माहित आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम असेल
कम्प्लीट लिव्हिंग ऑर्गॅनिझम कशापासून तयार होते? फ्रॉम सिंगल सेल. मी असं का म्हटलं असेल बाबा लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, सेल एकदम खाली? तर त्याला रिझन आहे. तुम्ही पाहिलं असेल, थोडाफार स्टडी आहे तुमचा, आठवते काही लोकांना, की एका सिंगल सेल पासून कम्प्लीट ऑर्गॅनिझम बनणं साधी प्रोसेस नाही आहे आणि एका दिवसाची प्रोसेस तर नाहीच आहे. बरोबर आहे. आणि प्लांट असो का ॲनिमल, एव्हरी बॉडी इट इज मेड अप ऑफ दी सेल. ज्या ठिकाणी सेल आहे त्या ठिकाणी लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे. सेल नसेल तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणू शकत नाही. हे मी नवीन नाही सांगून राहिलो, एकदम सिंपल प्रिन्सिपल आहे. एक एक्झाम्पल घेऊ आपण. आता समजा व्हायरसेस, आपण बॅक्टेरियाचा स्टडी करू, ठीक आहे. त्यानंतर प्रोटोझोआ, अमिबा सारख्या ऑर्गॅनिझमचा स्टडी करू, प्लांट आणि ॲनिमल. मग आता ह्या सगळ्या गोष्टी स्टडी करताना सेल पासून सुरुवात होईल. प्रत्येक ऑर्गॅनिझम मध्ये काय राहील? सेल. बिकॉज ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर मेड अप ऑफ दी सेल अँड सेल. सेलच्या शिवाय ऑर्गॅनिझम बनत नाही. बट व्हॉट अबाउट व्हायरसेस? सर्वात जास्त इन्फेक्शन कॉज करणारे, जे आपल्या बॉडी करता डेंजर आणि डेंजरस आहेत. कोणता व्हायरस आपल्या करता कामाचा नाहीये, बेनिफिशियल नाहीये, त्याच्यापासून फायदा नाहीये. बॅक्टेरियाचा फायदा राहू शकते, पण हा जो व्हायरस आहे बरी डेंजर. एक्झाम्पल तुमच्या समोर आहे कोरोना सारखं. मग हा जो व्हायरस हा एवढा डेंजर आहे, हा एवढ्या साऱ्या पॉप्युलेशनला अफेक्ट करू शकतो. हा लिव्हिंग आहे का? हा लिव्हिंग बॉडीच्या आधारावर जगतो, पण हा ऍक्च्युली लिव्हिंग आहे का? सर्वात टिपिकल नेचर आहे व्हायरसचा. पहा, या व्हायरसमध्ये लिव्हिंग प्रॉपर्टी सुद्धा असते ऍज वेल ऍज नॉन लिव्हिंग. आपल्या बॉडीलाच तर कळत नाही की जो व्हायरस आहे तो फॉरेन पार्टिकल आहे की आपल्या बॉडीचा पार्ट आहे. आणि म्हणूनच त्या व्यक्तीला सिम्पटम दिसतात, माहित नाही पडत की डिसीज झाला कोणता आहे, आणि आपण मग त्याला म्हणतो की हा फेटल डिसीज आहे, त्याच्यामुळे डेथ त्या व्यक्तीची होऊ शकते. याला रिझन एकच आहे की व्हायरसमध्ये कोणत्याही प्रकारची सेल नाही. कळतंय तुम्हाला? म्हणजे डायरेक्टली म्हणू शकता तुम्ही दीज आर द असेल्युलर ऑर्गॅनिझम. म्हणजे व्हायरसचा स्टडी बायोलॉजीमध्ये आपण करू, पण तो सेल पासून बनत नाही. ठीक आहे. हे आपल्याकरता एक क्वेश्चन मार्क आहे आणि याचा आपण मायक्रोबायोलॉजी मध्ये स्टडी करू, सध्या नाही. सो हिअर व्हॉट डू यू मीन बाय द सायटोलॉजी? इट डायरेक्टली डील्स विथ द स्टडी ऑफ सेल. मग आता सेलमध्ये काय स्टडी करा? स्टडी ऑफ सेल. मग त्या सेलमध्ये त्याचं स्ट्रक्चर, इन्क्लुडिंग स्ट्रक्चर असेल, त्या सेलचं फंक्शन असेल, लक्षात येईल ना. त्यानंतर त्या सेलमध्ये केमिकल कंपोजिशन कोणतं आहे, केमिकल कंपोजिशन राहू शकते, एटसेट्रा. अशा तर बऱ्याच गोष्टी आहेत. पण बेसिक लक्षात ठेवा की सेल आहे तर त्या सेलचं स्ट्रक्चर, त्याचं फंक्शन, ह्या गोष्टी कॉमन आहेत. बायोलॉजीमध्ये कोणताही पार्ट स्टडी करताना, तो आपल्या बॉडीचा पार्ट असो की एखाद्या प्लांटचा पार्ट असो, तुम्हाला 3 गोष्टी महत्वाच्या, स्ट्रक्चर आणि फंक्शन, ह्या 2 गोष्टी सगळ्यात महत्वाच्या. आणि तिसरं म्हणजे त्याचं ओरिजिन किंवा लोकेशन, बॉडीमध्ये तो पार्ट कुठं आहे. सो 3 पार्ट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट: लोकेशन, स्ट्रक्चर आणि फंक्शन. आणि सेलच्या बद्दल जर तुम्ही हा अभ्यास करून राहिले की सेल आहे एखादी, आता समजा नर्वस सेल असेल, मग नर्वस सेलची लोकेशन कुठे आहे? तर आपल्या ब्रेनमध्ये आहे. पण नुसतं ब्रेनमध्येच आहे की पूर्ण बॉडीमध्ये आहे? हा सगळा स्टडी कुठे केला जाईल? तुम्हाला सायटोलॉजी. सायटॉस म्हणजे सेल. सेलचा स्टडी करा, सायटोलॉजी. किती सिंपल. त्याच्यानंतर ही महत्वाची ब्रांच पण आहे की बायोकेमिस्ट्री. केमिस्ट्रीचं इंट्रोडक्शन दॅट विल बी गिव्हन टू यू बाय दी श्रीकांत परनाटे सर. तर त्यातली तुम्ही इंटरेस्टिंग गोष्टी शिकाल पहा केमिस्ट्रीमध्ये. आता आपण बायोकेमिस्ट्रीमध्ये काय स्टडी करू? तर बायो मीन्स लिव्हिंग आणि केमिस्ट्रीमध्ये केमिकल्स येतील. ओके. सो इट डील्स विथ द स्टडी ऑफ, मी आता एक वेगळा शब्द म्हणतो पहा, बायो मॉलिक्युल्स. याचा अर्थ असा होतो की केमिकलचाच स्टडी करायचा आहे, बट केमिकल्स इन द लिव्हिंग सेल.
तसं तुम्हाला माहितच आहे की केमिकल कोणकोणते असतात, तर दॅट विल बी इनऑर्गॅनिक केमिकल, ऑर्गॅनिक केमिकल्स, पिरियोडिक टेबल वगैरे तुम्हाला मेंडेलिव्हचा. तर त्याच्यामध्ये जे एलिमेंट्स तुम्ही पाहता, हायड्रोजन, हेलियम, कार्बन, ऑक्सिजन, नायट्रोजन, हे सगळे मी रॅन्डमली सांगून राहिलो. मला त्या टाइम टेबल पिरियोडिक टेबल जो आहे त्याचं नॉलेज एवढं नाहीये. तर ठीक आहे, इनऑर्गॅनिक केमिकल्स असो की ऑर्गॅनिक, जसे तुम्ही त्या याच्यामध्ये स्टडी कराल त्या टेबलमध्ये, इन द सेम वे अवर सेल इज मेड अप ऑफ कॉम्बिनेशन. इनऑर्गॅनिक आहे आणि ऑर्गॅनिक आहे, आणि या केमिकलचं कॉम्बिनेशन एका ठिकाणी आलं का ते आपल्या सेलला लाईव्ह बनवते. किती इंटरेस्टिंग शब्द आहे बघा. केमिकल म्हटला तर इट इज नॉन लिव्हिंग, पण ज्या नॉन लिव्हिंग केमिकल पासून आपली बॉडी बनते ती बॉडी कशी आहे, लिव्हिंग. आपण स्वतःची मुवमेंट करू शकतो, ग्रोथ आहे, रिप्रोडक्शन आहे, डेव्हलपमेंट आहे, मेटाबॉलिझम आहे. ह्या गोष्टी का पॉसिबल आहे, ड्यू टू केमिकल्स. ठीक आहे. एक्झाम्पल जर घेतलं आपण, एक सिंपल वॉटर मॉलिक्यूल युनिव्हर्सल सॉल्व्हंट आहे. मॅक्झिमम गोष्टी, मोस्ट ऑफ द थिंग्स इन द वर्ल्ड दे कॅन बी डिझॉल्व्ह इन द वॉटर. केमिकल रिएक्शन बॉडीत का घडतात, ड्यू टू वॉटर. बॉडीतले एन्झाइम्स का काम करतात, ड्यू टू वॉटर. पूर्ण बॉडी आपलं सोल्युशनच आहे, केमिस्ट्रीच आहे आतमध्ये. ते म्हणतात ना, ब्रेन मध्ये काहीतरी एखादी गोष्ट घडली, एखादा व्यक्ती मेंटल झाला, काहीतरी केमिकल लोचा बा. तो लोचा म्हणजे काय, लोचा मीन्स रिॲक्शन, आणि रिॲक्शन मीन्स लाईव्हनेस. लिव्हिंग थिंग्स घडतात, त्याचा अर्थ केमिकल रिॲक्शन घडतात. का घडतात, कारण त्याच्या सेलमध्ये काय आहे, बायो केमिस्ट्री आहे. सो दिस इज ऑल अबाउट द इम्पॉर्टंट ब्रांचेस ऑफ द बायोलॉजी. बरोबर. त्याच्यानंतर एक महत्वाचा मुद्दा आपण पाहूया. आता इथं सेल आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा जो प्रवास आहे का, आता त्याच्या समोरच्या ब्रांचेस शिकू, पण त्याच्या अगोदर सायटोलॉजीमध्ये आपण सेलचा स्टडी करून राहिलो. मग आता सेल टू ऑर्गॅनिझम कसा एक ट्रॅव्हल असतो पाहतो, एक पाहून घ्या. एक सिंगल सेल आहे जी आपल्या नेकेड आईजने आपल्याला दिसत पण नाही, आणि या सेलला कम्प्लीट ऑर्गॅनिझम बनवायचं आहे. मे बी प्लांट ऑर अॅनिमल. कसं बनेल, काय प्रोसेस आहे, तर त्याच्याकरता सेलला खूप साऱ्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतात पहा. आणि त्या स्टेप अशा आहेत. सो लुक ॲट द बोर्ड. एक सिंगल सेल सगळ्यात पहिले काय बनवते पहा, तर याच्यापासून तयार होत असते टिश्यू. आहे तुम्हाला हायस्कूलच आहे सगळं, मी पहिलेच बोललो होतो की युअर 30% सिलेबस इज कवर्ड इन दी 11th and 12th. सेल टू टिश्यू, देन ऑर्गन. ऑर्गनच्या नंतर काय येईल, तर ऑर्गन सिस्टम. सिस्टम समजू आपण त्याला, एक नाही खूप साऱ्या ऑर्गन सिस्टमचं कॉम्बिनेशन जर असेल तर देन इट विल बी द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. पहा बरं, हा प्रवास समजतो का तुम्हाला. एक सिंगल सेल आहे, तो सगळ्यात पहिले काय बनवते, टिश्यू. आणि टिश्यू म्हणजे काय, टिश्यू मीन्स इट इज द ग्रुप ऑफ दी सेल. डायरेक्ट हार्ट बनत नाही, डायरेक्ट किडनी बनत नाही, डायरेक्ट ब्रेन बनत नाही. जे डेव्हलपमेंट असते पहा, ती एका सेल पासून सुरुवात होते. कारण पॅरेंट पासून जनरेशन जेव्हा तयार होते, माहित आहे आपल्याला, मेंडेलचा लेसन आठवा जेनेटिक्सचा. तर जेव्हा इनहेरिटन्स घडते तेव्हा पॅरेंट पासून नवीन जनरेशन डायरेक्ट बनत नाही. त्या जनरेशन मध्ये काय असते, सगळ्यात पहिले सिंगल सेलच असतं. कोणती ते नंतर आपण गॅमेट्स वगैरे, झायगोट. तर या सेलमध्ये डिव्हिजन होते पहा. कोणती प्रोसेस घडते, तर डिव्हिजन. डिव्हिजनचा सिंपल मिनिंग जर तुम्ही घेतलं तर इट इज मल्टिप्लिकेशन. काय होत असतं, मल्टिप्लिकेशन. एका सेलला मल्टिप्लाय करून हजारो सेल्स तयार होऊ शकतात. सो इट फॉर्म द ग्रुप ऑफ सेल कॉल्ड एज टिश्यू. आता महत्वाची प्रोसेस काय घडते पहा. टिश्यूतल्या ज्या सेल असतात, ह्या सेल वेगवेगळ्या शेपच्या पण होऊ शकतात. काही राऊंडेड असतील, ठीक आहे, काही पेंटॅगोनल असतील, त्याच्यानंतर काही ओव्हल शेप असतील. तर वेगवेगळ्या काइंडच्या सेल जर असतील तर ह्या सेल काय करतात, दे अंडरगो डिफरन्शिएशन. तर काय घडेल, डिफरन्शिएशनची प्रोसेस घडते पहा. सेल टिश्यू पासून सेपरेट होतात आणि नवीन स्ट्रक्चर बनवतात. सेपरेटिंग फ्रॉम द पॅरेंट टिश्यू अँड फॉर्मिंग न्यू स्ट्रक्चर. नवीन नवीन स्ट्रक्चर बनवणं त्याला म्हणतात डिफरन्शिएशनची. डिफरन्शिएशन आहे म्हणून आपली बॉडी कॉम्प्लेक्स आहे.
युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये डिफरन्शिएशन घडत नाही. बॅक्टेरिया डिफरन्शिएशन नसतं. लक्षात येईल तुमच्या. तर डिफरन्शिएशनच्या नंतर टिश्यू पासून ऑर्गन बनेल. वेगवेगळे ऑर्गन बनले की प्रत्येक ऑर्गन स्वतःचं कार्य काम करेल. ब्रेन तयार झाला, बॉडीला कंट्रोल करेल. हार्ट तयार झालं, सर्क्युलेशन करेल. किडनी फिल्टर करेल. डायजेस्टिव्ह ऑर्गन डायजेस्ट करतील. सो एव्हरी ऑर्गन फॉर्म्स द ऑर्गन सिस्टम. म्हणजे ऑर्गन अलॉंग विथ व्हेरियस सेल अँड टिश्यू. बॉडीतले वेगवेगळे सेल, टिश्यू आणि ऑर्गन यांचे मिळून काय तयार होतील? ऑर्गन सिस्टम. आणि ऑर्गन सिस्टमचं कलेक्शन म्हणजेच काय तयार होईल? लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सो दिस विल बी द कम्प्लीट ऑर्गनायझेशन. इट इज द ऑर्गनायझेशन ऑफ बॉडी. मग ती प्लांटची असो का अॅनिमलची. तर हा एक बेसिक बायोलॉजीच्या ब्रांचेसचा पार्ट होता. पहा, लक्षात राहील तुमच्या. अशा बऱ्याच की महत्वाच्या गोष्टी आपल्याला समोर सुद्धा स्टडी करायच्या आहेत, वन बाय वन. तर सध्या पुरतं आपलं एवढं लक्षात ठेवा. काय काय पाहिलं आपण आज? व्हेरियस ब्रांचेस. त्याच्यामध्ये 3 सायंटिस्ट पाहिले पहिले. फादर ऑफ बॉटनी, फादर ऑफ झुलॉजी, फादर ऑफ मायक्रोबायोलॉजी. थिओफ्रास्टस, एरिस्टॉटल, लुईस पाश्चर. त्यानंतर मॉर्फोलॉजी, स्टडी ऑफ एक्सटर्नल फीचर. एनाटॉमी, स्टडी ऑफ इंटरनल फीचर. सायटोलॉजी, स्टडी ऑफ द सेल्स इन्क्लुडिंग स्ट्रक्चर, फंक्शन, केमिकल कंपोजिशन एटसेट्रा. त्यानंतर आणखी एक ब्रांच पाहिली आपण, बायोकेमिस्ट्री, स्टडी ऑफ द बायोमॉलिक्यूल, त्यात इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक. आणि त्याच्यानंतर आपण एक ऑर्गनायझेशन कसं बनतं, एक बॉडी कशी बनते फ्रॉम द सिंगल सेल. तर सेल टू टिश्यू डिव्हिजन, टिश्यू टू ऑर्गन डिफरन्शिएशन, ऑर्गन टू ऑर्गन सिस्टम बनतील. ऑर्गन सिस्टमच्या कॉम्बिनेशन पासून काय तयार होईल? लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ठीक आहे. सो दिस इज सफिशियंट फॉर टुडे. यानंतरच्या ब्रांचेस जे आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. ओके.